तर मित्रांनो, म्हणतात ना, खोट्याचं आयुष्य खूप कमी असतं, तसं काही प्रियाचं झालंय. ती एवढं खोटं बोलतीये की खोटं सगळं उघडं पडत चाललंय सुभेदारांसमोर. आणि मित्रांनो, तिकडे दामिनी देशमुखनी चक्क महिपतला त्याचे केस सोडायची धमकी दिली. नेमकी काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा भाग पूर्ण बघा. तर मी संदीप तुम्हा सर्वांचं माझ्या या मराठी सिरियल मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या या धमाकेदार भागाला सुरुवात करतो. आज ज्या मजा आली मित्रांनो. चला तर मग तुमची उत्सुकता जास्त नसताना आपण भाग सुरू करू. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. चला तर माझा भाग सुरू करतो. तर मित्रांनो, आपण काल बघितलं होतं की आश्रमात मधुभाऊ, अर्जुन, सायली, चैतन्य गेले होते आणि तिथे त्यांना बराच असे क्ल्यू मिळालेत. आणि तिकडे महिपतने मात्र प्रियाची बोलतीच बंद केली, तिला धमकी दिली होती की ती इथून पुढे जा, मला कुठली गोष्ट त्या सुधारायची घरात ती नाही सांगितली की तुझंही मी गेम करून टाकेन. आणि आज त्यापुढे काय घडलं बघूया आपण. तर होतं काय, मालिकेच्या सुरुवातीला सगळे सुभेदार जेवण झाल्यानंतर मस्त हॉलमध्ये गप्पा मारतात. सगळे म्हणजे कोण, प्रताप, पूर्ण आणि कल्पना. आणि तेवढ्यात त्यांच्या घरात एंट्री होते रविराज आणि प्रतिमाची. त्यांना पाहून सगळे खुश होतात. पूर्णाची तर काळजीपोटी विचारते, सगळं ठीक आहे ना, तुम्ही अचानक आलात. मग आता रविराज म्हणतो, हो मला कळतंय की गेले काही दिवसामध्ये एवढं काही घडलंय की मी तुमच्या घरी असं सहज येत नव्हतो, पण आता पूर्वीसारखं मी तुमच्याकडे सहज येणार. आधी पण आपण असं करायचो ना की तुम्ही माझ्याकडे यायची, मी तुमच्याकडे येतो आणि आपण एकमेकांना न सांगता यायचो. मला तेच वातावरण पुन्हा रिक्रिएट करायचं आहे. प्रतिभा जेवण झालं होतं आणि मी तिला म्हटलं चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. मग तीच म्हणाली आपण पूर्ण इकडे जाऊ, त्यांना न सांगता त्यांना सरप्राईज देऊ, म्हणून आम्ही आलो, बाकी काय नाही. मग सगळे खुश होतात, आनंदी होतात. पण तेवढ्यात रविराज विचारतो, हो पण माझी मुलगी कुठे आहे तन्वी. जेव्हा तन्वी कुठे असं विचारल्यानंतर सगळे सुभेदारांचे चेहरे पडतात, कारण त्यांनाच माहिती नाही तन्वी कुठे आहे. अश्विनीची वेळ मारून नेली खोटं बोलून. मग मात्र अश्विनीच सांगतो की ती ना कुठल्या तरी कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी घाईघाईत निघून गेली. आणि मग कल्पना म्हणते, हो ना, ती एवढ्या घाईत गेली की आपण कोणालाही सांगितलं नाही. असं बोलल्यानंतर मात्र रविराज, प्रतिमासुद्धा काळजीच पडतात की नक्की झालं काय. आणि तेवढ्यात एंट्री होते अर्जुन, सायली आणि मधुभाऊंची. ते तिघही या दोघांना नमस्कार करतात. मधुभाऊ त्यांच्या रूममध्ये निघून जातात आणि मग सायली त्यांना कॉफी वगैरे करण्यासाठी ती पण निघून जाते. आणि थोड्या वेळात मित्रांनो एंट्री होते प्रियाची. ती गाडीमधून येत असते, ती भलतीच टेन्शनमध्ये असते. तिला कळत नसते काय करावं, कारण तिला धमकी तशी दिली महिपत नाही. मग ती दारापाशी येते आणि म्हणते, आता नाही, आता मला शांत राहिलं पाहिजे, कारण यांच्या घराच्यांना जर भीती माझ्या चेहरा दिसली तर ती पूर्णही माझ्यासाठी लाख प्रश्न विचारेल आणि त्या उत्तरं देता येता मी नक्की न होतील माझ्या. म्हणून ती म्हणते याच्यावर एकच उपाय. कारण काय सांगायचं तर नेहमीसारखं माहेर पण सांगायचं की मी माहेरी गेले होते. मग जशी ती घरामध्ये येते तोपर्यंत तिथे ना फक्त रविराज आणि प्रतिमा, म्हणजे रविराज गेलो असतो अश्विनसोबत बोलायला आणि प्रतिमा गेली असती सायलीसोबत, म्हणजे तिथे रविराज प्रतिमा दोघेही नसतात. मग ती जशी येते आतमध्ये तेवढं पूर्ण तिला विचारतात, कुठे गेली तेस तू. मग ती म्हणते, मी ना मला आईची ना खूप आठवण आली म्हणून मी आईला भेटायला गेलो होतो. तिचं हे उत्तर ऐकून सगळे सुभेदार चाटच पडतात. कल्पना तर म्हणायला लागते का तू तर अश्विनला ती पुढे बोलणार, तेवढ्यात ही आणखी म्हणते, नाही ना काय करू, मला आईची इतकी आठवण आली की तुला माहिती आहे, मला आईची आठवण आली की मला करमत नाही, मला फार कसरी होतं, म्हणून मी तिला भेटायला गेले. आणि मग अर्जुन तिथे बसला असतो. अर्जुन हसायलाच लागतो. अर्जुन तिला म्हणतो, काय ग प्रिया, तुझी खोटं बोलायची प्रॅक्टिस ना कमी पडते, तू क्रिएटिव्हिटी पण कमी पडायला लागली आहे तुझी, तू किती खोटं बोलते. खोटं बोलताना तुला कळतही नाही तू काय बोलते, जरा परिस्थिती भान ठेवायचं ना. मग प्रिया चिडते, अर्जुन तू असं काय बोलतोस, मी आज काय खोटं बोलले. मग तो जरा वळून बघ. मग त्याची वळून बघते ती, तिकडून प्रतिमा रविराज दोघं पण येतात. मग त्याची बोलतीच बंद होते. बापरे बाप, तिलाही कळत नाही काय करावं आता. ती म्हणजे काहीच करू शकत नाही. ती पटकन जाते प्रतिमाकडे, प्रतिमाच्या गळ्यात पडते, आई 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 करायला लागतंय. आणि तुम्ही ते कसे आलेत असं विचारते. तर रविराज म्हणतो, काय करू, बरेच दिवस झाले आपली भेटत नाही झाली म्हणून तुला भेटायला आलो. हे ऐकताच पूर्ण म्हणते, पण ती तर म्हणते की तुम्हालाच भेटायला गेली होती. मग मात्र रविराज म्हणतो, काय बोलतेस प्रिय प्रतिमा, तन्वी तू कुठे होतीस. मग अर्जुनला हसायला लागतं पुन्हा मोठ्या मोठा काय. आणि कल्पना तेवढंच म्हणते की अश्विन तर बोलला की तू कुठल्या तरी प्रोजेक्ट कामासाठी गेली कॉलेजमध्ये वगैरे. मग ती पुन्हा खोटं बोलते की हो हो आई, मी ना काय झालं, घरातून निघाले आणि आपल्या घराच्या गेटजवळ आले, तेवढ्याच माझ्या मैत्रिणीचा फोन आला की कॉलेजमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे, म्हणून तशीच निघून
वापस कॉलेजमध्ये गेले. मग ती म्हणते अगं तू गेलीस, ती प्रतिभा म्हणते तू घरी म्हणजे आम्हाला भेटायला आली होती, मग घरच्यांना का सांगितलं नाही? ते बिचारे काळजीच पडलेत ना. मग ती म्हणते नाही मी त्यांना सांगणार होते पण काय करू विसरून गेले. मग अर्जुन आणखी मोठेपणे हसायला लागतो. तो अश्विन म्हणतो अश्विन तुला काय खोटं बोलता येत नाही यार, तू ना फक्त बाजू सावरायचा प्रयत्न केला पण तुला ते काय जमलं नाही. आणि तो मोठे हसायला लागतो. हे त्याचं हसणं बघून अश्विनी बिचारा हिरमसून जातो. त्यालाही कळत नाही काय चाललं काय नाही म्हणून. आणि तेवढ्यात रविराज सुद्धा तिला प्रतिमाला म्हणजे हिला फार झापतो. त्यांनी म्हटलं की तू असं काय वागतेस, हे कळत नाही आहे तुझं वगैरे वगैरे वगैरे. मग तेवढ्यात सगळं नॉर्मल होतं. ते जाऊ दे आता जे काय झालं ते झालं. मग प्रतिमा आणि रविराज निघायला लागतात. मग सायली त्यांना लोणचं वगैरे देते आणि ते दोघे निघून जातात. मग मात्र अश्विन इशाऱ्याने प्रियाला म्हणतो रूममध्ये चल. आणि जसं रूममध्ये येतो अश्विन एवढा चिडला असतो प्रियावर की तो तिला बोलतो मी आज तुझ्याकडे पहिल्यांदा माझ्या घरच्यांना खोटं बोललो, तू नेमकी गेली कुठे होतीस? आणि तू फक्त माझ्या होमध्ये हो म्हणलं की तू कॉलेजला गेली होतीस म्हणून, पण मला माहिती तू कॉलेजला गेली नव्हतीस म्हणून. मग आता हिला प्रश्न पडतो काय सांगावं. इतका चिडला असतो तो, तन्वी सांग कुठे गेली होती. पण हिला वेळ तर भेटला पाहिजे खोटं काहीतरी बोलायला आठवायला. मग मात्र ती तिचं हत्यार काढते, इमोशनल रडायला लागतंय की अश्विन मी ना आता खरं सांगतोय, तू माझ्या प्लीज चिडू नको. मग तू चिडलास की मला तुझं चिडणं सहन होत नाही, बाकी मी सगळं सहन करेल. अरे तुला कळत नाही का मला घरात अर्जुन सायली किती टोमणे मारतात, तू घरात नसतो मला काय काय सहन करावं लागतं. एवढं सगळं सहन करून माझी मनस्थिती फार खराब होते, म्हणून मी ना मंदिरात गेले होते. आणि मलाही कळत नाही नुसती चालू होते आणि मंदिरात जाऊन बसले. मग ते जरा देवाच्या पायापाशी गेल्यानंतर जरा बरं वाटलं. मला असं वाटलं की जीव द्यावा, पण तेवढा तुझा चेहरा समोर डोळ्यासमोर आला आणि मी माझे विचार बदलले. काय करू, मला तुझ्यावर फार प्रेम आहे रे. आश्रमात असताना सुद्धा असंच व्हायचं. मी कितीतरी तास मंदिरात जाऊन बसायचे, पण माझी काळजी कोणाला नव्हती. मी अनाथ आहे ना, माझी काळजी कोणीच करत नाही रे. आणि आताही तेच होतं. तुला कसं कळत नाही की माझा जो बाप ज्याने मला लहानाचं मोठं केलं त्याने माझ्या घरी चोरी केली, आपल्या घरी चोरी केली आणि मी प्रत्यक्ष त्याला खून करताना बघितलं आहे. हे जो अपराधीपणा माझ्या मनावर आहे ना, तो घेऊन मी जगते. माझ्या मनाची घालणं तुला काहीच कळणार नाही. मग मात्र अश्विनी बिचारा शांत होतो. तो इमोशन होऊन जातो. तो म्हणतो आता मी ठीक आहे मी तुला चिडत नाही. आणि तो तिला मिठीत घेतो आणि म्हणतो इथून पुढे मात्र असं वागू नको, कुठेही बाहेर चाललीस तर सांगून जा. आता ती प्रिया आहे, तिला माहिती आहे, तिला सगळं दिवसभर जे डोळ्यासमोर घडलं ते आठवतं. किती आश्रमात गेली होती, मैपत तिला धमकी दिली वगैरे वगैरे. पण ती आणखी रडायचं नाटक करते आणि अश्विन इमोशनल करत आहे. बिचारा अश्विन, त्याला कधी करणार काय माहिती. मग सीन शिफ्ट होतो महिपतकडे. महिपत आणि किल्लेदार म्हणजे नागराज हे गेले असतात दामी देशमुखला भेटायला, पण दोघे दारू प्यायले असतात. त्याच्यामध्ये दामी देशमुखचा जो गार्ड असतो ऑफिसचा, तो त्यांना काय तिला भेटू देत नसतो आणि बाहेर नुसतं ओढत असतात. अरे तुला कळतं आहे का, आम्ही तिला ढीगभर पैसे दिलेत आणि ती आमची वकील आहे, आम्ही तिची अशील आहेत, आम्ही तिला कधी भेटू शकतो. पण तो गार्ड काय त्यांना आज जाऊ देऊ शकतो, तो ढकलत असतो ना की बाहेर निघून जा. पण हे काय ऐकत नसतात. पण तो गोंधळ ऐकून दामी देशमुखच बाहेर येते आणि तिला पाहताच महिपत चक्क तिचे पाय पकडतो आणि म्हणतो तुम्ही माझ्या मुलीला सोडवलं, जेलमधून सोडवलं, हे तुमचे उपकार माझ्यावर झाले आणि तुम्हाला थँक्यू बोलण्यासाठी मी इथे आलो होतो. पण माझा मेंदू छोटा, तुम्हाला थँक्यू कसं बोललं मला कळत नव्हतं. मात्र ती प्रचंड चिडते. तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की माझ्या ऑफिसमध्ये येताना नीट यायचं, असं दारू बिरू पिऊन द्यायचं नाही आणि असं गोंधळी घालायचं नाही. तो काय करू मॅडम, माझी मुलगी, तुम्ही माझ्या मुलीला बाहेर काढलं हे माझ्यावर उपकार झालेत. मग तुम्ही कुठली केस अशीच लढली असते. मग लगेच माहीत तुम्ही कुठली केस अशी लढली असते मला मान्य आहे, पण तुमचे असे घरात एका शून्याकडे बघत एकट्यात बघत असं बसत तरी माझी मुलगी जेव्हापासून जेलमधून बाहेर आली आहे ती नुसतं एकटं कुठेतरी बघत असते, जेलमध्ये आठवून रडत असते, घाबरत असते आणि तिचं ते वागणं बघून मला फार त्रास होतो. तुम्ही ती गोष्ट ऐकलीच असेल ना की राक्षस जो पोपटामध्ये असतो ते पोपटाची मान पिळली की त्याला त्रास होतो. सेम माझं आहे, माझ्या मुलीला त्रास झाला की मला पण खूप त्रास होतो आणि हे सगळं घडलं त्या अर्जुन सुभेदारमुळे. तुम्ही त्याला अद्दल शिकवा, तुम्ही त्याला धडा शिकवा, काहीही करा म्हणे. मात्र ती म्हणते आता तुम्ही शांत राहा. ती नागराजा म्हणते किल्लेदार तुम्ही मला थोडे शुद्धीत दिसताय, यांना इथून घेऊन निघून जा.
मात्र तो मैपत म्हणतो नाही मी इथून जाणार नाही, कारण तुम्ही मला काहीच सांगत नाही, तुम्ही साक्षीला कसं बाहेर काढणार, तुम्ही कुठलीच प्लॅनिंग मला सांगत नाही, आणि जोपर्यंत तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी इथून कुठे हलणार नाही. मग मात्र दामिनी चिडते. ती म्हणते तुम्ही आता इथून नाही गेले तुम्ही तुमची केस सोडून देईल आणि तुमच्यावरच केसेस टाकील की माझ्या इथे दारू पिऊन गोंधळ घातला वगैरे वगैरे. मग मात्र किल्लेदार नागर जरा भाव येतो. मैपत म्हणतो मैपत डेंजर आहे, आपण इथून निघून जाऊ नाहीतर आपल्यालाच उलटून पडेल. मग मात्र मैपत आणि नागराज इच्छा नसता इथून निघून जातात. मात्र तरी मैपत जाताना असतं मॅडम माझ्या मुलीला सोडावं, त्या आज सुभेदारला काहीतरी करा. आणि मित्रांनो सीन पुन्हा शिफ्ट होतो सुभेदारांच्या घरी, जिथे सायली देवीची मनोभावे प्रार्थना करत असते की तुझ्यामुळे सगळं शक्य होतं आहे आणि तुझ्यामुळे माझे घरचे सगळे माझ्या पाठीशी, मला आजसुद्धा दर्शन घ्यायला मंदिरात नाही येता आलं पण तरी पण मी इथून तुझे दर्शन करते. आणि त्याचवेळेस तिच्या मागे पूर्ण आणि कल्पना उभे असतात. मग ती येते दोघींच्या पाया पडते. दोघी नाईलाज असतं तिच्या डोक्यावर हात ठेवतात. मग ती सुद्धा त्यांना म्हणते की तुम्ही आज नुसतं डोक्यावर हात ठेवला आणि माझ्या तोच मी आशीर्वाद म्हणून मान्य करते. आणि इथून पुढे आता मला आज खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आणि हे बोलत असताना प्रिया रूममधून बाहेर येते आणि सायली तिला पण मुद्दाम म्हणते की पूर्णाई तुम्हाला कळतंय का इथून पुढे आपलं सगळं चांगलंच होणार, कारण की आजचा दिवस माझ्यासाठी खूपच भारी गेला आहे आणि आम्ही आता सत्याच्या फारच जवळ पोहोचलो आहे आणि मला तुमची काळजी कळते आमच्याविषयी असणारी. मग कल्पनासुद्धा म्हणते आम्हाला तुमची काळजीवर काही वाटत नाही. पूर्णाईसुद्धा म्हणते की तुझा हा गैरसमज आहे, आम्हाला तुमची काळजी नाही, फक्त आम्हाला काही वाटलं प्रश्न विचारशे वाटले तर आम्ही ते तुमच्याकडनं फक्त उत्तराची अपेक्षा ठेवतो. आणि त्या दोघी तिथून निघून जातात. मग मात्र सायली त्या प्रियाकडे अशी कटाक्ष टाकत एक निघून जाते. प्रिया पार घाबरते. ती म्हणते हिला आज आश्रमात असं काय कळलं की ही एवढी पॉझिटिव्ह वाटते, आता मला मैपतला हे सांगावंच लागेल नाहीतर तो माझा पुन्हा जीव घेईल. म्हणून ती तिला ते मैपतला फोन करायला निघून जाते. इकडे सायलीवरती रूममध्ये येते आणि ती बघते तर अर्जुन बिचारा टेन्शनमध्ये बसत असतो, डोकं असं चोळत असतो. ती विचार करते की मी तर खुश आहे कारण की मला आशीर्वाद दिला आहे पूर्ण याने कल्पनाने, पण मी कधी यांचा विचार करत नाही. हे किती म्हणजे काम करतात, बाकीचे केस सांभाळून आश्रमाच्या केससाठी सुद्धा धडपड करतात, मी त्यांचा कधी विचार केला नाही. मग ती त्याला विचारते तुम्ही दमलात का हो, तो हो जरा दमलो आहे आज. मग तिचे डोक्याची मालिश करत आहे आणि मालिश करता अर्जुनसुद्धा म्हणतो मी दमलं मान्य, पण तुम्हीसुद्धा घरच्यांचं करता, माझ्यासोबत मला मदत करता, तुम्ही बसा मी तुमची मालिश करतो. मग तो सुद्धा तिची मालिश करायला लागतो. आणि मित्रांनो इथे आजचा भाग संपतो. तर आजच्या भागात आपण बघितलं की प्रियाचं जे खोटं बोलायची स्टाईल आहे ती आता सगळ्यांसमोर लक्षात येते, सगळ्यांना लक्षात येते, पण अजूनही सुभेदारना त्या सायलीच्या द्वेषामध्येच आहेत म्हणून त्यांना ती प्रिया जवळची वाटत आहे. आणि ती प्रिया अशा काही स्थिती उभी करते की यांना तिच्या विसर बसतो. पण लवकरात मला वाटतं आता येणाऱ्या काही भागामध्ये प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर येईल. आणि इकडे महिपत आणि दामिनी काय करतात हे पण विशेष आहे की दामिनी साक्षीला सोडण्यासाठी आता कोणता पुरावा उभा करते ही बघायला मजा येईल. पण त्याकरता तुम्हाला माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा असे व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं माझ्याविषयी कमेंट जरूर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये.